मीरा आणि अंबिका गुहेत जात आहे, की ज्या ठिकाणी तिच्या आईला बंदिस्त केलेलं आहे देवयानीला. कारण की त्यांना मोक्ष द्यायचा असतो आईला, म्हणून ते तिला सोडवण्यासाठी जातात. मंजिरी आणि मर्जिरीने तिच्या आईला बंदिस्त केलेलं आहे. तेव्हा मीरा म्हणते, की ह्याच त्या गुहेत आईला त्यांनी बंद करून ठेवलं आहे आणि तिथे एक मोठी भिंत आहे. आपल्याला त्या ठिकाणी जावंच लागेल. तेव्हा अंबिका म्हणते, की आपल्याला ती भिंत तोडलीच पाहिजे. कारण की त्या ठिकाणी आपण गेलो की आपल्याला काही ना काहीतरी मार्ग सापडेलच, अशी अंबिका बोलते. आता बघा दोघे गुहेकडे जात आहेत आणि त्या गुहेमध्ये जी गुहा असते त्या घरामध्ये अंबिकाला सुद्धा जाळलेली असते. म्हणजेच काय की तिच्या आईला आणि अंबिकाला तिथेच बंदिस्त करून ठेवलेलं असतं कवड्यामध्ये. आता ह्या कवड्या कोणाकडे असतात तर मीराकडे असतात आणि मीरा कवड्या घेऊन त्या गुहेत त्या दोघेजणी प्रवेश करतात. आता बघा पुढे अथर्वला फार टेन्शन आलेलं असतं. तो घरामध्ये येतो. तो पाहतो की मीरा कुठे गेली आहे. त्याला कुठेच सापडत नाही. तो फोन लावण्याचा प्रयत्न करतो. फोनचा आवाज येत असतो आणि तो म्हणतो, "अनन्या, अनन्या, मीरा कुठे गेली आहे? मीरा कुठे आहे?" तेवढ्यात अनन्या येते. ती म्हणते, "मी पण तिला शोधत आहे. ही वहिनी ना कुठे जाते काही समजतच नाही." तेव्हा अनन्या म्हणते, "हो, मी पण तिला फोन लावते." तिच्या फोनचा आवाज येतो. तेव्हा अनन्या म्हणते, "इथेच कुठेतरी बेल वाजण्याचा, रिंग वाजण्याचा आवाज येत आहे." तेव्हा ती म्हणते, की "ही इथेच ठेवून गेलेली आहे फोन." आणि मग मोबाईल इथेच ठेवल्यामुळे हा अथर्व म्हणतो, "ही अशीच करते. नेहमी फोन ठेवून जाते. तिला वाटते की माझी काही काळजीच नाही. आपण तिची काळजी करत बसावी आणि ती आपल्याकडे लक्ष देत नाही. आता ही कुठे आहे, काय आहे याची मोठी चिंता लागलेली असते अथर्वला." आणि अनन्यासुद्धा म्हणते, "हो, वहिनी काळजीच घेत नाही." आणि अथर्व म्हणतो, "ती तर लहानसुद्धा नाही. तिला कळलं पाहिजे की ही मुद्दाम करते का काय तेच कळत नाही." आणि मग मंजिरी येते तेवढ्यात आणि मंजिरी बोलते, की "हो, खरंच ही लहानसुद्धा नाही. आपण जर तिला काय बोलायला गेलं तर ती रागवते, उलटं बोलते. त्यामुळे मी सुद्धा तिला काहीच बोलत नाही. आता ती लहानसुद्धा नाही. अथर्व तू का टेन्शन घेतो? तू जा तुझं काम कर. तिला मी बघते काय करायचं ते." कारण की तिने जर असंच करत बसलं तर आपल्या कुटुंबाचं कसं व्हायचं? कुटुंबाचं काहीतरी होऊन बसेल. तर ह्या दोघी गुहेत गेलेल्या असतात. याची खबर मंजिरीला लागलेली असते. कारण की मर्जिरीने सांगितलेलं असतं की त्या दोघी या गुहेत आलेल्या आहेत आणि गुहेत आल्यानंतर त्या एकदम सापळ्यात अडकतात. त्यांना समजत नाही की आपण या ठिकाणी कुठे आलो आहोत. आता तिथे गेल्यानंतर ते बघतात की ही भिंत आहे. मीरा म्हणते, "ही भिंत आहे आणि या भिंतीतून आपल्याला पलीकडे जायचं आहे." आणि तेवढ्यात त्या ठिकाणी काय होतं की मीराला आणि अंबिकाला तिची आई दिसते त्या ठिकाणी, देवयानी. देवयानी दिसल्यामुळे ते फारच रडतात, भडकतात. ते म्हणतात की "आई तू इथे कुठे? इथे कशी काय अडकली?" कारण की तिला बंदिस्त करून ठेवलेलं असतं मंजिरी आणि मर्जिरीने. आणि तिच्या आईला मुक्त करण्यासाठी, मोक्ष देण्यासाठी या दोघी इथे आलेल्या असतात. ती भरपूर प्रयत्न करते त्याला भिंत तोडण्याचा, परंतु भिंत काही तुटत नाही. दोघीजणी भिंतीला धक्के मारतात, पण ती भिंत जी असते ती एकदम जादूची भिंत असते. म्हणजेच काय की मायावी शक्ती असते. आणि ही मर्जरी म्हणते, "देवयानी, तू मानवाला स्पर्श करून, मानवाचे अवयवांना स्पर्श करून या ठिकाणी आली आहेस. त्यामुळे तुला त्रास होणारच आणि तुझ्या 2 मुलीसुद्धा आल्या आहेत. तुझी सुटका तर होणारच, पण एक लक्षात ठेव, तुला वेदना होणारच." इकडे ह्या दोघी ओरडत असतात. मीरा आणि अंबिका. ते म्हणतात, "आई, आई!" जोरजोरात ओरडत असतात. आणि मग हे समजतं की मंजिरीला समजतं की त्या दोघी तिला सोडवण्यासाठी तिथे गेल्या आहेत. तेव्हा ते सांगते की येणार, कारण की मीराकडे कवड्या आहेत आणि ती कवड्या घेऊन सुद्धा इथे आलेली आहे. तिच्याकडे कवडे असल्यामुळे ती या गुहेत येणार. मंजिरीचे ते शब्द ऐकून मंजिरीला फारच आनंद होतो. ती म्हणते, "काय स्वतः ती कवड्या घेऊन येणार आणि स्वतः ती कवड्या घेऊन येणार आणि मला हातामध्ये देणार. म्हणजेच काय की ती माझ्या जाळ्यात सापडणार." ही मोठी आनंदाची बातमी आहे आणि ही बातमी ऐकून लगेच ती सुद्धा गुहेत येते. आता इथे हे जे अंबिका आणि मीरा ओरडत असतात. आईला सोडवण्यासाठी ते भरपूर प्रयत्न करतात, परंतु भिंत एवढी भक्कम असते की ती तुटतसुद्धा नाही आणि त्या भिंतीमधून
सर्व काही समोरचं दिसत असतं. तिची आई दिसते. त्या ठिकाणी येते मंजिरी. मंजिरी येते आणि ती एवढी हसते की ती सांगते की आज तुम्ही बरोबर मला सापडलात. आलात ह्या ठिकाणी बरं झालं. बघा तुमची आई कशी त्रास होत आहे तिला. परंतु एक लक्षात ठेवा, जेवढं माणसाला सतवण्यात त्रास येत नाही ना, तेवढा त्रास आत्म्याला सतवण्यात येतो. कारण की आत्म्याला सतवण्यात वेगळीच मजा असते. ते पाहून मीरा आणि अंबिका यांचे हृदय फार हेलावत असते. मंजिरी म्हणते, मीरा तू त्या कवड्या दे, कारण की तुला तुझी आई जर हवी असेल तर तू त्या कवड्या दे. कारण की मीराला ती काचेमध्ये आतमध्ये घेते. मग ही मंजिरी काय करते, जादू करते आणि त्या ठिकाणी आग तयार करून यज्ञ तयार करते. त्याच्यामुळे काय होतं की आणखीन त्रास होतो देवयानीला, मीराच्या आणि अंबिकाच्या आईला. मग हे दोघे फार ओरडत असतात आणि ही मीरा एकटीच आतमध्ये जाते आणि इकडे ही अंबिका बाहेरच राहते. आता बघा त्या ठिकाणी ही कशा प्रकारे मंजिरी त्यांना त्रास देत आहे. अंबिका ओरडत आहे. अंबिका सांगते की हे तू जे करत आहे ते चांगले नाही. तेव्हा मंजिरी म्हणते, तुम्ही माझ्याशी खेळ खेळलात. मीरा तू काय बोलली होतीस की कवड्या मी तुला कधीही देणार नाही. आज कशी तू जाळ्यात सापडलेली आहे. तुला ह्या कवड्या द्यावेच लागतील. नाहीतर बघ तुझ्या आईला सतवताना किती त्रास तुला सहन करावा लागेल. तिला किती त्रास होतोय जरा बघ. तेव्हा तिची आई म्हणते, मंजिरीचं ऐकू नको. तू त्या कवड्या देऊ नकोस. आणि इकडे ही सुद्धा ओरडत असते मोठमोठ्याने. अंबिका ती सांगते, मीरा तू चूक करू नकोस. तिच्या जाळ्यात सापडू नको. ती खोटं बोलत आहे. आणि मग ती नाईलाजाने शेवटी तिचे हाल पाहत नाही. मीराला तिच्या आईचे हाल पाहत नाही आणि मग ती नाईलाजाने ती कवड्या देते हातामध्ये. आणि मग त्या कवड्या हातामध्ये देताना ती म्हणते माझ्या हातात नको. त्या कवड्या त्या आगीमध्ये टाक. आणि मग मीरा काय करते, कवड्या आगीमध्ये टाकते. कवड्या आगीमध्ये टाकल्यामुळे मंजिरी फारच खुश होते. ती सांगते सोड आता माझ्या आईला. ती म्हणते तुझ्या आईला बंदिस्त करण्यासाठीच तर मी कवड्या मागितल्या होत्या. या कवड्यामध्ये तुला, तुझ्या आईला आणि तुला मी बंदिस्त करणार आहे. म्हणजेच काय होणार की मी पुन्हा चिरतरुण होणार. माझे पुन्हा नवीन जीवन सुरू होणार. कारण की तू माझा खडा घेतलेला आहे. तो खडा परत दिलेला नाही. तो पहिला खडा दे, मग मी तुझ्या कवड्या देईल. आणि मग ती जोरजोरात ओरडत असते. मीरा म्हणते तू मला फसवलं आहे. आणि मग अंबिका म्हणते तू आम्हाला फसवला आहे, तू खेळ केला आहेस. ती म्हणते की मग मंजिरी म्हणते तुम्ही सुद्धा माझ्याशी खेळ केला आहे. मग तिकडे देवी असते. ती म्हणते की मीरा मला माहीत आहे तू स्वतःच्या नातेवाईकांसाठी स्वतः त्याग करणारी आहे. म्हणून मला हे सर्व करावं लागतं. आणि देवी काय करते, त्या कवड्या स्वतःच्या ताब्यात घेते. घेतल्यानंतर मंजिरी त्या आगीतून कवड्या स्वतःजवळ घेते. तेव्हा तिला दिसतं की ह्या कवड्या जळालेल्या आहेत. ती म्हणते असं कसं काय झालं, सांग माझ्या कवड्या कुठे आहेत. ती जोरजोरात ओरडत असते. मीरा मीरा अंबिकाला सांग कवड्या कुठे आहे, माझ्या कवड्या पुन्हा दे. परंतु तिची आई म्हणते हा सर्व देवी आईचा चमत्कार आहे, महागौरीचा चमत्कार आहे. देवी आमच्या पाठीशी आहे. आणि मग पुढे काय होणार आहे हे पाहण्यासाठी तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आभारी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.